दरवर्षी उन्हाळा सुरू झाला तर माझे काम सुरू होतात. प्रत्येक प्रकारचं लोणचं करण्याची मला हौस असते. त्यामध्ये मिरचीचं, लिंबू, कैरी, गाजर आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे मी घरी करत असते. थोड्या का प्रमाणात होईना तर आज घेतले मिरचीचं लोणचं करण्यासाठी. तर त्यासाठी अशा लांब लांब छान कमी तिखटाच्या ह्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याला मधून चिरून घ्यायचं या प्रकारे. आणि हे पहा एका भांड्यामध्ये मी तेलात थोडंसं लसूण ठेचून मस्त असे लालसर करून घेतले आणि हे घरीच मसाला बनवलेला आहे. त्यामध्ये जिरा, मोहरी, मेथी, हळद, मीठ असं काही आणखी काही ॲड केलेले आहे. आता याला काही जास्त मसाला लागत नाही. आणि तेल तर तुम्ही पाहिलं असेल, हे जे चमचा आहे ना, हे फक्त 4 चम्मच तेलमध्ये मी ते लसूण परतून घेतले होते. गार झाल्यावर सगळं काही जिन्नस एकत्र करायचे आणि हे मस्त मसाला आपला घरगुती तयार झालेला आहे. आता हे सगळा मसाला ना यामध्ये छानपैकी भरून घ्यायचं आहे. आणि हे ना ही मिरची जी असते ना ती थोडी थोडीच करायची, कारण की जास्त केली की त्याची चव बिघडते. म्हणून मी दरवेळेस पावशर करत असते. आता ही बॅच संपत आली ना तर दुसरी करून ठेवायची. आणि ह्याला मुरायला फक्त 2च दिवस लागतात आणि खायला तर इतकं भारी लागतं ना काय सांगू. आता सियाच्या पप्पांना रोज टिफिनला नेण्यासाठी या 2 मिरच्या लागतात. उन्हाळा आला की ते मला म्हणतात दुसरं काही करू नको बाई, आधी हे मिरचीचं लोणचं कर. तर आज मी त्यांच्या म्हणण्यावर हे शेवटी आज मुहूर्त लागलेला आहे. मला मिरच्या भेटत नव्हत्या तर आज शेवटी भेटलेल्या आहे. आणि या कमी तिखटाच्याच छान लागतात बरं का. जास्त तिखटच्या मिरच्या इतकं भारी लागलं नाही, कारण की मी गेल्या वर्षी करून पाहिलं होतं. तर अशा प्रकारे मस्त असं भेंडी भरतो तसं मसाला सगळं लावून घ्यायचा आहे. आणि डायरेक्ट तुम्ही असं मिक्सही करू शकता किंवा एक एक असं भरू शकता. हे पहा मी मस्त असं एक एक मिरची छान अशी भरून घेतलेली आहे. आणि हे लोणचं खायला इतकं भारी लागतं ना, आणि अख्खं घरभर इतकं छान वास पसरला होता. मुलं म्हणत होती, मम्मा असं तू काय बनवलं, इतकं भारी वास सुटला आहे की असं वाटतं आताच खावं. म्हणून म्हणलं थोडेसे यामधलं थोडंसं तळूनही बघावं, तळल्यावर कसं लागतं तेही मी करणार आहे. आणि जसं हे लोणचं बनवलं आहे ना तर 2 घास जास्त जेवण जातात. आणि रोज मला माझे मिस्टर जेवल्यावर म्हणतात आज जरा जास्त जेवलं, पोटभर जेवलं. आणि रोज रात्री मला थँक्यू बोलल्याशिवाय झोपत नाही, कारण की त्यांची आत्मा तृप्त होऊन जाते हे खाल्ल्यावरती. कारण की कसं झालं आहे ना, रोज उन्हाळ्यात त्यांना भूक नसती. आता माणूस बाहेरून दमून जेव्हा येतो तर त्यांना भूक नसती. पण जेव्हा हे असं काही पदार्थ जेवणात एक्स्ट्राचे वाढले ना तर 2 घास जास्तच खाल्ले जातात. आणि हे मी गाजरचं लोणचं जे केलेलं होतं तेही छान मुरलेलं आहे. आता गाजरच्या लोणच्याची दुसरी बॅच आहे आणि ही मिरचीची पहिली बॅच. आता हे संपत आलं ना मी लगेच दुसरे बॅचही तयार ठेवणार आहे. तुम्हाला हे लोणचं करायचं असेल तर नक्की करून पहा, खूप भारी लागतं खायला. आणि हां, त्यातूनही बघा ही मिरची तळली आणि ही सियाला आणि तिच्या पप्पाला इतकी आवडली की ते म्हणतात अजून कर. म्हणलं नाही माझ्या लोणच्यासाठी मिरची कमी पडतील. हा होता आजचा